सावनेर नगरपालिकेने शहरातील मालमत्ता धारकांच्या मालमत्तेचं पुनर्मूल्यांकन करून नव्याने मालमत्ता कर आकारणी केल्याने मालमत्ता देयकात झालेल्या भरमसाठ करवाढीच्या विरोधात नगरातील मालमत्ता धारक आपले आक्षेप नोंदवले। त्या आक्षेपांचा निवाडा लावण्यासाठी 26 डिसेंबरपासून नगरपालिकेचे मुख्याधिकारी व नगररचना विभागाच्या कर्मचारी अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रथम चरणाची सुनावणी नगर परिषद कार्यालयात सुरू करण्यात आली आहे। सदर सुनावणीकरता नगरवासियात उत्साह व रोष दोन्हीही दिसून येत आहे। सदर सुनावणीकरता नगरपालिकेकडून आक्षेपकर्त्यांना नोटीसी बजावून आपल्या मूळ कागदपत्रांसह उपस्थित राहण्याची विनंती करण्यात आली आहे। या सुनावणीत आपले वाढलेले मालमत्ता देयक काही प्रमाणात कमी होऊन दिलासा मिळेल या आशेने नगरातील मालमत्ता धारकांनी नगर परिषद कार्यालयात गर्दी केली आहे। जसजशी सुनावणी पुढे सरकू लागली, मालमत्ता धारकास तूर्तास दिलासा मिळण्याऐवजी आम्ही आपल्या मालमत्तेचे परत सर्वेक्षण करू असं फरमान सोडल्या जात असल्याने मालमत्ता धारकात नाराजीचा सूर दिसून येत आहे। त्यांनी निवडून दिलेले जनप्रतिनिधीही सदर विषयावर कानाडोळा करत असल्याने हे वाढीव मालमत्ता देयक भरावं तर लागणार नाही ना असं भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे। पियुष जिंजुवाडिया, विदर्भ न्यूज, सावनेर।